महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। शिंदे गटाचे युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश घारे यांच्यावर झालेला गोळीबाराचा प्रकार हा खरा नसून तो एक बनाव असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालं आहे। स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव निर्माण करून शस्त्र परवाना मिळवण्याचा प्रयत्न घारे यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। त्यामुळे आता पोलिसांनी निलेश घारे यांना अटक केली आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यातील वारजे परिसरातील गणपती माता भागामध्ये निलेश घारे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती। दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून पळ काढल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ परिसरात नाकाबंदी करून सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक तपासाद्वारे काम सुरू केलं। तपास अधिक खोलात गेल्यावर गोळीबार हा बनाव असल्याची माहिती समोर आली। निलेश घारे यांनी काही महिन्यांपूर्वी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता। त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्यानं त्यांनी स्वतःवर हल्ला झाल्याचा खोटा कट रचल्याचा संशय पोलिसांना आला। आपल्याला धोका असल्याचं भासून शस्त्र परवाना मिळवणं हे यामागील उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 3घांना अटक केली आहे। सचिन गोळे, शुभम खेमनार आणि अजय उर्फ बगली सकपाळ यांना अटक केली आहे, तर त्यांचा एक साथीदार संकेत मातले सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। या आरोपींकडून चौकशी केल्यानंतरच निलेश घारे यांचा या कटात सहभाग असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे पोलिसांनी आता निलेश घारे यांनाही अटक केली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।